विधानसभेच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा। निवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतरच्या निधीत वाढ। सेवानिवृत्ती उपदान 14 लाखाहून 20 लाख करणार। मुंबईत झिरवळांसह आदिवासी आमदारांचं धरणं आंदोलन। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध। सरकारच्या प्रतिनिधींनी भेटण्यासाठी येण्याची मागणी। नाशिकमध्येही आंदोलक रस्त्यावर। गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरवशावर राहू नका। लाडकी बहीण योजनेमुळे अनुदानाचे पैसे मिळण्याबाबत शाश्वती नाही। गडकरींचा सरकारला खर्च आहे। लाडक्या बहिणींचे पैसे भावाच्या खात्यात। नांदेडच्या हदगाव मधील धक्कादायक प्रकार। पैसे लुटणारा सीएससी केंद्र चालक फरार। मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू। बैठकीसह राज्यातला जागा वाटपाचा तिढा सुटणार का याकडेच लक्ष। अजित पवारांकडून फलटणमधून विद्यमान आमदार दीपक चव्हाणांना उमेदवारी। साताऱ्याच्या सोळशी गावातील कार्यक्रमात थेट फोनवरून नाव केलं जाहीर। दीपक चव्हाण हे आपले उमेदवार आहेत। उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचं गाव हे फलटण विधानसभा मतदारसंघ